सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स अरे दंगल झालीये, पळा पळा लवकर पळा. तुमची फर्स्ट मिस्टेक असल्यामुळे मी रस्टिगेशन होल्डवरती ठेवतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बट द पनिशमेंट इज ऑन. तुझ्यामुळे झालंय पहिल्या दिवशी हे सगळं, कळलं ना? माझ्यामुळे माझी काही चूक नाही हा. पण तुझ्या दादाची आहे ना, कुठेही अरेरावी करतो म्हणजे काय ग, डोक्याचा काही भाग आहे की नाही त्याला? म्हणजे तुझं ठरलंय का फिल्म मेकर व्हायचं ते? हो. तुझं? मला तर कबड्डी स्टार व्हायचं होतं. विनीत ना माझा बॉयफ्रेंड आहे. पण जुईला भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी तुझ्या प्रेमात नाहीये. द इव्हेंट इज फ्रेशर्स पार्टी. फक्त एक कंडिशन आहे, पार्टीसाठी कपल एंट्री अलाउड आहे. सो लवकरात लवकर प्रेमात पडा. मग परी, अशा चीप फालतू मुलासाठी तू तुझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या मुमेंट का वाया घालवतेस? त्या फ्रेशर्स पार्टीला ही माझी पार्टनर होती. परी मँगो बर्फी खाणार? नकोय मला. तुला काय गरज होती त्याला बोलायची? काय गरज होती म्हणजे? त्याला कळायला नको त्याने काय माती खाल्ली. त्याने जे काही केलंय ते माझ्या बाबतीत केलेलं आहे. तू कशाला मध्ये पडतेस? आम्ही बघून घेऊ ना आमचं रिलेशन. कम ऑन, मी जे काय केलं ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं ना. माझं चांगलं वाईट न कळायला मी काय कुक्कुलं बाळ नाहीये. रेणूला जरा समजाव. मी हे बघ तुला जर परी तुला माहितीये का रामदास स्वामी काय म्हणतात? घरी असो न सुंदरी जो सदाचा परिद्वारी बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख. बरोबर आहे, तुम्हालाच मूर्ख म्हणणार. अगं नाही ग परी, मी तुला नाही त्या विनीतला मूर्ख म्हणते. तुझ्यासारख्या एवढ्या सुंदर मुलीला तो रड. पण तू त्याला तरी मूर्ख का म्हणतेस रेणुका? रेणू, हे कसं झालंय माहितीये का? ज्याचं करावं भलं ना तो म्हणतो माझंच खरं. चालू दे. तू कशाला माझ्या भल्याची चिंता करतेस? मी सांभाळीन माझं रिलेशन. रिलेशन? काय कसलं रिलेशन का तुमचं? हा, त्या फालतू मुलाने फसवलंय तुला, कळतंय का? हे बघ तू त्याला काहीही बोलू नकोस. काय बेअक्कल का जराशी? त्याने सरळ सरळ तोंडावर सोडलंय तुला आणि काय पण तू त्याला का बोलतेस? मी तुला आधीच सांगते, तू जर आमच्या दोघांच्या मध्ये परत पडलीस ना तर मी तुला शाप देईन. तुझा लोट्याचा मळा होईल. लोट्याचा मळा? हो, आमच्या गावाकडे आहे एक मळा. तिथे काही केलं ना तरी फसतच. समजा झाड लावलं तर त्याला फळ येत नाही आणि समजा दवाखाना टाकला ना तर तिथला रोगी हा जिवंत राहतच नाही. बापरे, म्हणून मी तुला सांगते, मी तुला शाप देईन, तुझा लोट्याचा मळा होईल. परी मग तू सुटला म्हण, शाप सुटला म्हण प्लीज.
मी माझा शाप मागे घेईन, पण हिला आधी सॉरी म्हणायला सांग. प्लीज हा, मी सॉरी वगैरे काही म्हणणार नाही. तू आणि तुझं लाईफ काय घोळ घालायचा ना तो घाल. सम्राट, बॅड हॅबिट. सॉरी पण नॅचरल आहे. हो म्हणजे तसे ब्रेकफास्टला 2 ऑमलेट आणि 12 इडल्या खाल्ल्यावर ढेकर नाही तर झोपच येणार. खरे तर इडल्या संपल्या म्हणून, नाहीतर अजून 4-5 हाणले असतं माहिती. धन्य. अबो घासू. ए डुचके, नाश्ता करायला का नाही आलं? माझा मूड नव्हता रे. हे बोल ना आमच्याशी. हे काय झालं? नाकाला ही पट्टी का? तर तू तोंडाला लावली पाहिजे पट्टी. ये तुम्ही लोक माझ्या पर्सनल लाईफ मध्ये कशाला ना खूप आहे. हे ब्रदर, अरे वी आर रूममेट्स यार, अँड देर इज नथिंग पर्सनल बिटवीन अस. हे बघ, आता उद्या तुझ्या लाईफ मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही दोघंच सॉल्व्ह करणार ना. ए बाळा, मला काही गरज नाही तुझ्या मदतीची. मी माझा समर्थ आहे. सध्या इंजर्ड. कुठे कापलंस नाक? फ्लॅशबॅक. सॉलिड बॉडी दादा, एकदम बिल्डर आहे भाई. मग तुला काय टिप्स देऊ? टिप्स टिप्स नको, स्टोरी सांगा. मला सांगा तुमची रॅगिंग कशी झाली हो? रॅगिंग? हा. कुठल्या आठवणीत रमलायस इतका? कोण? मी? काही नाही रे, ते मोबाईलवर व्हिडिओ क्लिप बघत होतो आणि चालता चालता भिंतीला धडकलो. अशी कुठली नयनरम्य क्लिप बघत होतास मोबाईलवर? ते बेटी बचावचा व्हिडिओ बघत होतो. तुला काय करायचंय रे? ए चालताना नाकासमोर बघत जा. आज स्वतःच कापलेस, उद्या खानदानाचं कापशील ना. भुक्कड लोक, माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. जेव्हा माझ्या लाईफ मध्ये एक वाईट गोष्ट घडते ना, त्यानंतर 10 चांगल्या गोष्टी घडतात. आता बघाच, ह्या फ्रेशर्स पार्टीला सगळ्यात खूपसूरत पोरगी माझी पार्टनर आहे. येस, धवल मिडबावकर, फर्स्ट इयर BMA. हाय, myself नीलांबरी. नीलांबरी, what a nice name. थँक यू. धवल पण तसं काही वाईट नाहीये ना? नो, इट्स अ नाईस नेम. हवंय तुला? आय मीन फ्रेशर्स पार्टी साठी पार्टनर. ओ, लाईक दॅट. आयडिया तशी काही वाईट नाहीये, पण अशा गोष्टी इथे बोलायला नकोत ना. कॅन वी मीट समवेअर अलोन? Smart girl. Why not? For sure. Okay. So, in library? After 15 minutes? Ooh, fast and furious. The time starts now. See you.
प्लेट पोहे द्या. एक पोहे नाही, एक मिसळ पाव द्या. मला पण मिसळ आणि कट एक्स्ट्रा. वा, असे तर मी 10 खाऊ शकतो. मी पण. एक समोसा. मला पण. एक वडापाव. मला पण. एक भेळ. मला पण. एक शेवपुरी. मला पण. एक पुरी भाजी. चालेल मला पण. अजून काय देऊ? एक लास्ट. चालेल. एक मेंदू वडा. 2 मेंदू वडा दे. Ding, 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 ding. Hello. Oh, hi. Oh, you remember me? Remember me? Conversation with God. या वयात अध्यात्म. Philosophy. Oh, philosophy. Ah, that's nice. It's easy. I think you think from here. But me, I think from here. I suggest you Chetan Bhagat. Chetan Bhagat. Yeah, the one with half girlfriend. The book. हाय मॅम, तुम्ही दिलेलं ते पुस्तक माझं वाचून झालं. अजून कुठलं एखादं सजेस्ट केलं तर बरं होईल. मॅडम. हो प्लीज मॅम. Sure. तू ना चेतन भगतचं 3 Mistakes of My Life हे पुस्तक वाच. ओके थँक्यू. इथे फिक्शन सेक्शन मध्ये सापडेल. ओके थँक्यू. So, what were you saying? What? Freshest party? Yeah. Party तो. I'm sorry, madam. मॅडम, तुम्ही मॅडम आहात? तरी मला वाटलं होतं मॅडम की त्या कॉलेजमध्ये एवढी सुंदर मुलगी म्हणून मी एक सॉरी मॅडम. It's okay. थँक्यू मॅडम, थँक्यू. मॅडम तुम्ही मॅडम वाटतच नाही हो. काय कमाल मेंटेन केली आहे तुम्ही. लायब्ररी. So, is it your first time in? नाही ना. एकीला विचारलं होतं मी पण नाही म्हणाली. मॅडम सिरियस होतं खूप. Is it your first time in library? नाही ना. आमच्या लालबाग मध्ये आहे खूप मोठी लायब्ररी म्हणून इथे याची गरज लागत नाही मॅडम.
मी रात्रंदिवस तिथेच पडी असतो ना. हो. हो. सो हु इज युअर फेवरेट रायटर देन? प्रिन्सिपल. आपले प्रिन्सिपल? ते लिहितात, लेक्चर देतात स्पेशल आमचं क्लासरूम मध्ये या वेळेला. परत मॅडम मी येतो. सो स्टुडंट्स, तुमची ऍडमिशन, हॉस्टेल आणि बाकी सगळ्या टेक्निकल गोष्टी कंप्लीट झाल्यात असं मला वाटतं. येस सर. सो आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूज फॉर बंकिंग एनी लेक्चर और कमिंग लेट. गॉट इट? सर मे आय कम इन सर? कशाला? दॅट ते सर तुमचं स्पेशल लेक्चर होतं ना. लेक्चर स्पेशल होतं, ट्रीटमेंट नाही. तुला उशीर झालाय, गेट लॉस्ट. सर ते माझी आजी खूप आजारी आहे सर, तिला दवाखान्यात न्यावं लागलं अचानक. का तुमच्या घरी तू एकटा आहेस का? सर घरी काय सर, या जगात सुद्धा आजीचं माझ्याशिवाय कोणी नाही सर. एकटीने केलंय लहानाचं मोठं मला सर तिने. खस्ता काढलाय सर तिने. तुम्ही सांगा सर, मग तिला एकटीला टाकून मी सर कसं येऊ? ये ये ये. येस सर. कुठे होतो मी? सर नो मोर एक्सक्यूजेस सर. व्हॉट? तुम्हीच सांगत होता सर नो मोर एक्सक्यूजेस म्हणून. आय नो. तर आता तुमचं कॉलेज सुरू झालेलं आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या फ्रेशर्स पार्टी बद्दल तुम्हाला माहिती असेलच, पण त्याआधी ह्या आठवड्यामध्ये पॅरेंट्स ओरिएंटेशन आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आपापल्या पालकांना कॉलेजमध्ये घेऊन यायचंय. आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूज. सायलेन्स. सायलेन्स. हां सर बोल. हो सर हो सर. हां मी तुम्हाला लिस्ट पाठवेन ना सर. एक उद्यापर्यंत पाठवली तर. सर ते गिव्ह मी द फोन. सर महत्वाचा फोन होता. गिव्ह मी द फोन. सॉरी सर. सर सो सगळ्यांनी आपल्या पालकांना पॅरेंट्स ओरिएंटेशन बद्दल फोन करून सांगायचंय. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. सर सर प्लीज सर सर सर
लिहून काढलं मध्येच पेरेंट्स रोटेशन. हा? अरे पालकांना का बोलवलंय? अरे कसं असतं ना सम्राट, म्हणजे पालक, मुलगा आणि शिक्षक यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असावं ना, म्हणून. इन शॉर्ट काय की आपला मुलगा नेमकं काय करतो हे आपल्या पालकांना कळावं या हेतून, बस. इथे मी काय करतो हे माझं मलाच कळत नाहीये, तर माझ्या पालकांना काय कळणार? माती मामा. तुझं तुझ्या मामावर खूप प्रेम येणार आहे. नाही म्हणजे तुझ्या बोलण्यात सतत त्यांचा रेफरन्स असतो म्हणून विचार. काय रे गड्या, कशाला खर्जेवर मसाला टाकतोस? सॉरी यार, मला एक्झॅक्टली काही आयडिया नव्हती. मी ही सगळी फुकटची हाय मारी माझ्या मामामुळे झाली माहिती. म्हणजे तू आहेस म्हणून सांगतो, माझे आजोबा गंगाराम पाटील हे एकेकाचे नावाजलेले कबड्डीपटू कोल्हापूरचे. साहजिकच माझ्या आबांकडून पण त्यांच्या अपेक्षा. माझ्या आबांचा एक पाय शॉर्ट जन्मापासून, म्हणून ते कधीच खेळू नाही शकले कबड्डी. त्यांची त्यांना नेहमीच रुकू. ऑब्विस आहे यार. म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला ना, त्यांनी मेजर टेपने माझे दोन्ही पाय सेम आहेत की नाही हे मोजले असं म्हणतात. त्यानंतर मी थोडा मोठा झालो आणि ठरवलं की मी कबड्डीपटू होणार. अरे मग घोडं आणलं कुठे? तुला मी बोललो होतो आठवते? काय? माझं ठरलंय लग्न. म्हणजे तू ते खरं बोलत होतास? हो. अरे म्हणजे बालविवाह झालं नाहीये, ठरलंय मुलीशी, मामाच्या लहानपणीच आमच्या. आता ती मुलगी मोठी होऊन शिकली, प्रगती झाली, तिला अजून शिकायचंय, अजून प्रगती होणार. मग मामाची इच्छा की जावई पण शिकला पाहिजे, म्हणून त्याने माझ्या आईच्या मागे लकडा लावला आणि माझी सर्व्हिस कबड्डीच्या मैदानातून डायरेक्ट कॉलेजच्या कॅम्पस मध्ये पडली माहिती. भन्नाट आहे. माझी पहिली फिल्म ना तुझ्या सब्जेक्टवर. डन. तिथे आमचा जातोय जीव आणि तुम्ही बनवताय फिल्म. सायली, आपण काहीतरी खाऊन येऊयात का कॅन्टीन मधून? रेणू, ऍटलीस्ट चहा तरी पिऊयात ना. मला नकोय काही. असं प्रिन्सिपल सरांच्या केबिन बाहेर फेऱ्या मारून काय होणार आहे? मला तर आज जायचं धीरच करवत नाहीये. एक तर पहिल्याच दिवशी आपल्या रस्टिकेशन सर्टिफिकेटवर नाव टाकलंय त्यांनी, तर त्यांचा पारा चढला आणि सहीच केली म्हणजे. हो ना, तसंही ते आपल्याला म्हणालेच होते ना की त्यांना सही करायला खूप आवडतं. हाय, मिळाला का ग फोन? नाही. क्लासरूम मध्ये नाही ग बोलायचं फोनवर बाळा. बाळा, शिक्षण म्हणजे काय टाइमपास नव्हे. आई वडील आपल्यावर जो पैसा खर्च करतात तो शिक्षणासाठी. जाणीव ठेवा. नॉनसेन्स. कळलं काय बाळा? ए जातोस का आता? ज्याचं करावं भलं तो भले मोठे डोळे करून माझ्याकडेच बघतोय. युजलेस. नाहीच मिळणार तुला तुझा मोबाईल फोन. ए माग आला का तुला जास्त? रिलॅक्स. सायली ऐक ना माझं. सायली, अगं तिचा फोन सरांनी जप्त केलाय ना, म्हणून जरा टेन्शन मध्ये होती. प्रिन्सिपल पण खूपच स्ट्रिक्ट आहे. आता महत्वाचा फोन असेल म्हणूनच तिने उचलला ना. अगं ती एका सप्लिमेंटरी फूड कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉब करते ना, त्यामुळे कुठला कस्टमरचा फोन आला तर तिला अटेंड करावाच लागतो. हो असं आहे. मग तर तिची काहीच चूक नाहीये. तिला तिचा फोन मिळायलाच हवा. हो ग, पण कसा?